नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे. माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत. 4 दिवसापूर्वी अतुल सुभाष या IT इंजिनियरने आत्महत्या केली आणि मग युट्यूब आणि इतर सगळ्याच माध्यमांवर चर्चांना उधाण आली. डोमेस्टिक व्हायलन्सवर त्या बहुतेक ठिकाणी चर्चा सुरू आहे. मला त्या विषयावर चर्चा करायची नाही. माझे विचार असे असतात की आपण रोगावरती इलाज न करता रोगाच्या कारणावर आधी इलाज केला पाहिजे. हे का होतं आहे, मी यावरती एक छोटस कारण शोधलंय, बघा आपल्याला पटतं का. 4 दिवसापूर्वी दुपारच्या वेळेस सहजच मला अतुल सुभाष या 31-32 वर्षाच्या उच्च शिक्षित तरुणाचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला. त्याने आत्महत्या केली. आत्महत्या हा विषय आपल्या सगळ्यांसाठी काही नवीन नाही. अगदी लहानपणापासून आपण एखाद्या शेजाऱ्याने, नातेवाईकाने, मित्र परिवारातील एखाद्याने आत्महत्या केली, स्वतःला पेटवून घेतलं, असं आपण ऐकत आलो आहोत. दरवर्षी संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्येच्या बातम्या ऐकून आपण निर्वाडलेले आहोत. आत्महत्या आपल्यासाठी अजिबात नवीन नाही. बेंगलोरच्या या अतुल सुभाषने ज्या पद्धतीने आपलं जीवन पूर्ण विचारांती संपवलं, आणि नुसतं संपवलं नाही तर त्यापूर्वी त्याने 1 तास 21 मिनिटं आणि 46 सेकंदांचा एक व्हिडिओ बनवला, जो आपण सगळ्यांनी बहुतेक पाहिलेला आहे. त्यात त्याने आपल्या मागच्या कारणांची मीमांसा केली. त्याशिवाय आपल्या मृत्यूपूर्वी, आपल्या मृत्यूनंतर लोकांना त्रास होऊ नये म्हणून मृत्यूच्या पश्चात इतरांना आपण नसू, आपल्या नसण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याने ज्या पद्धतीने सगळ्या बाबी पद्धतशीरपणे पूर्ण केल्या, त्या लिहून ठेवल्या आणि नंतर स्वतःला संपवलं, हे सगळं ऐकून मन अक्षरशः सुन्न होतं. आपले कायदे अत्यंत निकृष्ट आहेत, न्याय व्यवस्था सडलेली आहे आणि म्हणून त्या एका तरुणाने आत्महत्या केली, अशा चर्चांना सगळीकडे उधाण आलेलं आहे. पण अतुल सुभाष हे बेंगळुरूमध्ये एका IT कंपनीत अभियंता होते. AI चे ते तज्ज्ञ होते. त्यांनी त्यांच्यावर खोट्या केसेसच्या त्रासामुळे आत्महत्या केली असं सांगितलं. त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांच्यावर खोट्या गुन्ह्यांचा आरोप केला, खोट्या अत्याचाराचा आरोप, खोट्या खुनाचा आरोप, खोट्या हुंड्याचा आरोप, खोट्या खासगी बाबींचा आरोप, असे तब्बल 9 आरोप आणि केसेस त्यांच्यावरती चालू होते. वेगवेगळ्या कोर्टांमध्ये हे प्रकरण सुरू होतं. न्यायाधीशांनी त्यांना, अतुल सुभाष यांना, त्यांच्या पगारापेक्षा जास्त मेंटेनन्सचा आदेश दिला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्याला वैतागून त्यांनी शेवटचा पर्याय म्हणजे जीवन संपवणे हा एकमेव त्यांच्याजवळ असलेला पर्याय त्यांनी निवडला. भारतामध्ये दरवर्षी सुमारे हजारो लोक न्याय पद्धतीतील त्रुटींमुळे, तसेच या त्रुटींचा फायदा घेत प्रतिपक्षाकडून हॅरासमेंट किंवा पराकोटीच्या छळामुळे आपलं जीवन संपवतात. याशिवाय या आपल्या देशामध्ये वायू प्रदूषणामुळे, जल प्रदूषणामुळे, ध्वनी प्रदूषणामुळे, रस्त्यातील खड्ड्यांमुळे कित्येक लोक मरत आहेत. तसंच खोट्या बलात्काराच्या केसेसने त्रस्त होऊन आत्महत्या करणारे, खोट्या छेडछाडीच्या केसेसने त्रस्त होऊन आत्महत्या करणारे, खोट्या अनुसूचित जाती जमाती सारख्या एक चांगला कायदा होता तो, त्यातल्या त्रुटींचा फायदा घेत अत्याचाराच्या केसेसने त्रस्त होऊन आत्महत्या करणारे, खोट्या हुंड्याच्या केसेसने त्रस्त होऊन आत्महत्या करणारे, असे अनेक लोक आहेत. कित्येक लाखो लोक निरपराध लोक आहेत, ते तुरुंगात सडत आहेत. दुसरीकडे ज्यांच्याकडे पैसा आहे असे लाखो दोषी लोक जामीन तरतुदीचा फायदा घेऊन
अत्याचार केल्यानंतर सुद्धा उजळ माथ्याने फिरत असतात. या सगळ्या मागचं मुख्य कारण किंवा त्याचं आपण काय म्हणतो मुख्य कारणच म्हणू तर त्यातलं मुख्य कारण म्हणजे कायद्यातील त्रुटी, अयोग्य अंमलबजावणी आणि आपली भ्रष्ट झालेली न्याय व्यवस्था हेच म्हणावं लागेल. मी काही कायदे तज्ञ नाही, मी कायदे विषयात शिक्षण घेतलेलं नाही, तरी मला असं वाटतं, आपण रोज ऐकत असतो, मी 20 वर्ष पोलिसाबरोबर संसार केलाय, मला माहिती आहे, मी रोज ऐकूनच मला फक्त माहिती आहे की भारतीय न्याय संहितेत अजून एक अध्याय समाविष्ट केला पाहिजे. तो म्हणजे फसवणूक, बनावट आणि खोटी साक्ष या देणे हा गंभीर गुन्हा मानला गेला पाहिजे. त्यासाठी एक स्पेशल सेक्शन आणि कठोरात कठोर कारवाई असणं आवश्यक आहे. खोटं बोलणं, खोटी तक्रार करणं, खोटी साक्ष देणं, खोटा दावा करणं, खोटा FIR नोंदवणं, त्या खोट्या FIR ची खोटी चौकशी करणं, त्याची खोटी फाईल तयार करणे, ते सगळं खोटेपणा जे काही आहेत, हे सगळा खोटेपणा हा एखाद्या खुनापेक्षा सुद्धा गंभीर गुन्हा म्हणून घोषित करायला हवा आणि या गुन्ह्यांना कठोर शिक्षा व्हायला हव्यात. तसं जर झालं असतं तर आजवर लाखो लोकांचे जीव वाचले असते, लाखो लोक संसारातून त्रस्त जे झालेले आहेत ते सुखी झाले असते, लाखो कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असती. जे लोक आज या न्याय व्यवस्थेतल्या त्रुटीमुळे त्रस्त झाले आहेत त्यांचं जीवन सुधारायला हातभार सुद्धा लागला असता. आपल्या देशामध्ये सहज खोट्या तक्रारी नोंदवल्या जातात, कारण अशा तक्रारी करणं हा आपल्याकडे गंभीर गुन्हा मानला जात नाही. कधी कधी पोलिसांना समजत असतं की समोरचा माणूस खोटं बोलतो आहे. कधी कधी पोलीस सुद्धा खोट्या तक्रारी नोंदवतात, कारण ते सुद्धा कधी कधी लाचार असतात, त्यांनाही कोणी वरिष्ठ असतात, त्यांनाही समाजातील काही लोकांचा त्यांच्यावर प्रभाव असतो, काही लोकांचा त्यांना त्रास होण्याची भीती असते, ते सुद्धा माणूस असतात, त्यांच्यावर त्यांचं दडपण असू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोट्या केसेस करणं आणि त्या नोंदवणं आपल्या देशात दखलपात्र गुन्हा नाही. मग या खोट्या गुन्ह्यांची पुढे चौकशी केली जाते, त्यांची नोंद केली जाते. मग ती नोंद खोटी असते किंवा खरी असते, त्याची चौकशी करणं हे पोलिसांवर अर्थात तपास यंत्रणांवर बंधनकारक असतं. आलेला FIR, मी तुम्हाला मागे एकदा बोलली होती की FIR आपण सोपं असतं आपल्याला जाऊन नोंदवायचा पोलिसांना, पण ते पुढे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं ती खूप लेंदी प्रक्रिया असते, ते त्यांना बंधनकारक आहे आणि ती त्यांना करावी लागते. कधी कधी एखाद्या बाजूने पैसे घेऊन अशी खोटी तक्रार सुद्धा केली जाते आणि त्याची चौकशी सुद्धा होते, कारण अशी चौकशी करणे हा म्हणजे पोलिसांनी अशी चौकशी करणे हा गंभीर गुन्हा मानला जात नाही. पैसे घेऊन खोटी साक्ष दिली जाते पुढे कोर्टामध्ये, कारण खोटी साक्ष देणे हा सुद्धा आपल्याकडे गंभीर गुन्हा नाही. खोटी कागदपत्र दाखल केली जातात, कारण तो सुद्धा अशी दखलपात्र गंभीर गुन्हा नाही. थोडस खाजगी बोलायचं नसतं अशा विषयात, पण एक मजेदार किंवा त्यावेळेस मी माझ्यासाठी त्यावेळेस मजेदार नव्हता, आता मजेदार वाटतोय. आम्ही अमरावतीत राहायला आलो तेव्हा मी आमच्याकडे जे गार्ड्स होते त्यांना मी कधी कुठलं काम नाही सांगायची खाजगी, पण त्या दिवशी काहीतरी काही होतं, कोणीच नव्हतं घरात आणि आजारी होता सुमित, तर मी त्याला एक औषध आणायला सांगितलं होतं. सकाळी 8:30 पावणे 9 वाजलेले, तर गार्ड गेला, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल करत करत संध्याकाळी 9:45 वाजता तो मुलगा घरी आला आणि फोन नाही, मोबाईल बंद ठेवलेला. तर मी म्हटलं काय रे एवढा वेळ तुला लागला, कुठे गेलेला? मला म्हणतो मॅडम तुमची औषधं आणायला गेलो, एक म्हातारी म्हणे माझ्या गाडी खाली आली आणि मेली. खरं सांगते मी इतकी घाबरले त्या गोष्टीला, मला असं वाटलं की मी आता चक्कर येऊनच पडणार, कारण तो माझ्यासाठी गेला होता आणि मी त्याला पाठवणं खरं तर चुकीचं होतं. माझा नवरा अशी कामं कधीच नाही करायचा, मी पण नव्हती करत, पण त्या दिवशी माझ्याकडे पर्यायच नव्हता काही, मी नाईलाजाने पाठवलं होतं. आणि मी इतकी घाबरली, म्हटलं कुठे आहे ती म्हातारी? तर म्हणे इरविनला पाठवले पोस्टमार्टमला. म्हणे मला काही सुचलं नाही. मी आमच्या इथल्या एका
समाजसेवकांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं चला आपण पटकन इरविनला जाऊया, काय मॅटर आहे ते पाहूया. तिकडे गेलो, 2 तास घालवले. ते म्हणे असं काहीच नाही मॅटर. म्हणजे खोटं बोलणं किती सोपं आहे आणि त्याच्यातनं मला काय त्रास झाला, उद्या मला काय झालं असतं तर खोटं बोलणं हे आपल्याकडे रक्तात आहे. ते संस्काराचा भाग आहे. त्याच्यावर आपण एक खास व्हिडिओ बनवू. आपण खोटं बोलत आहोत ते चुकीचं आहे हे मुळातच त्या मुलांवरती संस्कार होत नसतात. तर तो एक वेगळा व्हिडिओ घेऊ त्याच्यावर. आपण नेहमीच ऐकतो की अमक्यानं खोटं आधार कार्ड बनवलं, तमक्याकडे 2-2 आधार कार्ड आहेत. खोट्या आधार कार्डाची निर्मिती होते, कारण तसं करणं हा आपल्याकडे गुन्हा असला तरी गंभीर गुन्हा नाही. एक लक्षात घ्या, गुन्हा आणि गंभीर गुन्हा यामध्ये बेसिकच फरक आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनमानात नेहमी खोटं रेशन कार्ड, खोटं जन्म प्रमाणपत्र, खोटं डोमिसाईल, खोटं काय म्हणतो आपण त्याला, खोटं वयाचं सर्टिफिकेट, खोटं आरोग्य सर्टिफिकेट, खोटं पासपोर्ट, खोटं ड्रायव्हिंग, खोटं मृत्यूपत्र, खोटं वारस प्रमाणपत्र, सगळं काही खोटं खोटं असतं. आणि आपल्याला माहिती आहे हे सगळं समाजात चालू आहे, कारण ती तसं बनवणं आणि ते बनवून देणं किंवा घेणं हा आपल्याकडे मुळात गंभीर गुन्हा मानला जात नाही. हा ठीक आहे ना, त्याने केलं ना, असं एवढंच असतं ते. त्यामुळे पण पुढे या एकाच खोट्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. कधी कधी ही प्रमाणपत्र नोकरीत, व्यवसायात दिली जातात, त्यामुळे व्यावसायिक सुद्धा फसवले जातात. आपण कधी जमिनीच्या खरेदी करतो, आपण फसले जातो आणि मग पुढे ते कॉम्प्लिकेशन वाढत जातात. आपल्याकडे अशा प्रकारची प्रामाणिकपणे ही जी प्रमाणपत्र काढली जातात त्यांचीच खरी परीक्षा असते. आपण गेलो की आपल्याला 10 प्रश्न विचारणार, तुम्ही महाराष्ट्राचे का, तुमचं डोमिसाईल घेऊन या, मग हे आणि ते. पण जे खोटे असतात त्यांना तसं काही विचारलं जात नाही. तर आपल्याला आपण जे खरं असतो तर आपल्याला 1700 चौकशांना सामोरं जावं लागतं. खोटं कारण काढून खोटे कॉन्ट्रॅक्ट करायचे, खोटे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, द्यायचे, हा सुद्धा आपल्याकडे गंभीर गुन्हा नाही. या देशामध्ये मी गुगलवर सर्च केलंय, किमान 10 लाख कुटुंब या खोट्या प्रकारांमुळे अक्षरशः त्रस्त आहेत. त्यांच्या जीवनाचा आज ह्याच्या आधी किती झाले असतील त्याचा काही हिशोब नाही, नाश होत आहे. एका कुटुंबात, आपण भारतीय कुटुंबात साधारण 5 लोक धरले तर आज खोटेपणामुळे किमान 50 लाख लोक या फसवणुकीच्या समस्येने त्रस्त झालेले आहेत. आपल्याकडे फसवणूक सिद्ध करणं हे फार जिकरीचं काम असतं. एक उदाहरण सांगते इथे सुद्धा. अनेक वेळा आपण वेगवेगळ्या अग्रीमेंट्स बनवतो, त्या इतक्या बारीक फॉन्ट मध्ये असतात, 7 आणि 8 अशा रोमन टाइम्सच्या फॉन्ट मध्ये असतात की त्या वाचणं खरंच शक्य नसतं. आणि कोणी ते काय म्हणतात, ते दुर्बीण बिरबीण घेऊन ते वाचणं हे काही आपलं काम नाही. आणि बहुतेक या अग्रीमेंट या कायद्याच्या क्लिष्ट भाषेत आणि इंग्रजीत असतात. आपल्याकडे महाराष्ट्रात त्या मराठीत असायला हव्यात, पण त्याला काही बंधन नाही, असू देत. आणि इंग्रजीच कशाला, कोणतीही भाषा लिहिता वाचता येणे आणि ती समजून घेणे ह्या परस्पर 2 वेगळ्या गोष्टी आहेत. असं तर आपण एवढं केलं तरी पुरेसं आहे की जसं नवीन भारतीय साक्षी अधिनियम हे निश्चित केले पाहिजेत, तसा कायदा बनला पाहिजे. आपण पोलीस ठाण्यात जाऊन एखाद्या विरुद्ध तक्रार दाखल करतो तेव्हा त्या तक्रारीखाली अंडरटेकिंग घ्यायला हवं की मी वर दिलेली तक्रार ही पूर्णपणे खरी आहे आणि गरज पडल्यास त्यासाठी मी माझं ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफ टेस्ट, नार्को टेस्ट सगळं करून द्यायला माझ्या पैशानी तयार आहे. कारण आपल्याला माहितीये सरकारी पैसा जातो, त्यामुळे ते सरकारी नोकर माझ्या पैशानी द्यायला तयार आहे. आणि माझी साक्ष खोटी ठरल्यास किंवा मी दिलेली तक्रार खोटी ठरल्यास मी स्वतः 20 वर्ष कारावासाची शिक्षा भोगायला तयार आहे आणि मला ती शिक्षा मंजूर आहे. बघा, इतकं छोटस जरी हमी देतो म्हटलं तरी इतक्या लहानशा अंडरटेकिंगने सुद्धा कित्येक खोट्या तक्रारी कमी होतील आणि मुळात पोलिसांपासून सगळ्यांचेच त्रास कमी होतील.
मी काही पोलिसांची बाजू घेत नाहीये, मी एक उदाहरण सांगते. तसंच एखाद्या तक्रारी विरुद्ध पोलीस जेव्हा FIR नोंदवतात तेव्हा त्यांनाही अंडरटेकिंग द्यावं लागेल की त्यांनी संपूर्ण तपास प्रामाणिकपणे केलेला आहे, FIR योग्य आहे आणि FIR मध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे ते सुद्धा खरं आहे. अशा प्रकारे जर काही झालं सुधारणा तर खोट्या FIR ला सुद्धा आळा बसेल. पोलीस जो तपास करतात त्यांना सुद्धा अंडरटेकिंग द्यावं लागेल की तपास प्रामाणिकपणा केला आहे. गरज पडल्यास त्यांची सुद्धा नार्को किंवा पॉलिग्राफ टेस्ट द्यायला ते तयार आहेत. खोटी साक्ष देणाऱ्यांप्रमाणे आम्ही सुद्धा त्याच शिक्षेला पात्र आहोत. अर्थात सस्पेंड करणं सोपं आहे, ते सस्पेंड केलं काय 3-4 महिने आराम असतो. डिसमिस करणे, सरकारी नोकरांना खोटेपणा केलं की डिसमिस केलं पाहिजे, त्यांची पेन्शन थांबवलं पाहिजे, सगळंच झालं पाहिजे. त्यामुळे कितीही पैसे दिले तर आपण इथे पोलीस शब्द वापरतो, पण पोलीस किंवा कोणीही सरकारी नोकर अशा पद्धतीने खोटेपणा करणार नाहीत आणि पोलीस सुद्धा खोटा तपास करणार नाहीत. आता पोलीस स्टेशनच्या पुढे मॅटर गेलं की ते कोर्टात जातं. पुढे कोर्टात साक्ष देण्यासाठी येणारे प्रत्येक व्यक्तीकडून अंडरटेकिंग घेतलं की मला माहित आहे मी खोटं बोलल्यास मला 20 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि मी साक्ष देतो आहे ती मी नार्को, पॉलिग्राफ आणि ब्रेन मॅपिंग या टेस्टसाठी तयार आहे. मला खात्री आहे की प्रत्यक्ष सख्खा बाप सुद्धा आपल्या मुलासाठी साक्ष द्यायला पुढे येणार नाही, पती पत्नीसाठी येणार नाही, आई मुलासाठी येणार नाही, भाऊ भावासाठी येणार नाही. थोडक्यात खोट्या साक्षी बंद होतील. त्यामुळे संपूर्ण सिस्टमला त्रास कमी होईल. लोकांना न्यायनिवाडा किंवा न्याय प्राप्त करून घेणं सोपं जाईल. अमेरिकेमध्ये आपण जर बघितलं तर खोटी साक्ष द्यायला लोक सहजासहजी धजावत नाहीत. तुम्हाला एक माहितीये का, दुबईला रस्त्यामध्ये सोन्याची वीट जरी पडली असेल तर दुसरा कोणीही व्यक्ती येऊन ती वीट उचलत नाही. आपल्याकडे रुपया पडला तरी लगेच 10 जण त्याच्या मागे धावतात. तिथे तसे कायदे आहेत कडक. तर अमेरिकेमध्ये खोटं साक्ष देणं कोणी धजावत नाही. अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा खोटी साक्ष देत नाहीत. त्याचं कारण खोटं बोलणं आणि खोटी साक्ष देणं हे अमेरिकेच्या कायद्यामध्ये त्याला 10 ते 20 वर्षाची शिक्षा ठोठावली जाते. त्या कायद्यात खोटी साक्ष ही बाब अमेरिकेत सामाजिक व्यवस्थेला आणि व्यवहाराला, एकूणच सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक व्यवहाराला अत्यंत हानिकारक असल्यामुळे तिथल्या युनायटेड स्टेट्स फेडरल लॉज किंवा कायद्यांतर्गत खोटं बोलणं हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला आहे. एक छोटं उदाहरण देते इथे. डेव्हिड कोलमन हेडली नावाचा दहशतवादी तुम्हाला 26/11 तर माहितीच आहे. तर त्या दहशतवादीने तो अमेरिकेत पकडला गेला होता. जेव्हा त्याला विचारलं की तू भारतात रॅकी केली होतीस का, तर त्याने होय मी रॅकी केली होती असं तत्काळ उत्तर दिलं. तुम्हाला काय वाटलं त्याने का कबूल केलं असेल? पोलिसांच्या माराला घाबरून कबूल केलं का? तर नाही. त्याला हे माहित आहे तिथल्या कायद्याप्रमाणे रॅकी केल्याची शिक्षा 10 वर्षाची आहे, पण खोटं बोलल्याची शिक्षा 10 ते 20 वर्षापर्यंतची आहे. आणि त्याने जर खोटं सांगितलं असतं तर पुढे ज्या नार्को, पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग टेस्ट होतात त्यांच्याकडे त्या झाल्या असत्या आणि त्यातून रॅकी केल्याचं तर सिद्ध होणारच होतं. आणि तर त्याला रॅकी केल्याबद्दल 10 वर्ष आणि खोटं बोलल्याबद्दल 20 वर्ष अशी 10 अधिक 20 तिकडे प्रत्येक गुन्ह्याला वेगवेगळ्या शिक्षा. आपल्यासारखं नाही 1 खून करो या 10 खून करो उतने साल में जेल में जाने वाले हे असं चालत नाही तिकडे. तर त्या प्रत्येक गुन्ह्याला वेगवेगळी शिक्षा असते. तर या दोन गुन्ह्याला 10 आणि 20 अशी 30 वर्षाची त्याला शिक्षा झाली असती. आपण खरं बोलून 10 वर्षात मोकळे होऊ असं त्याला नक्कीच वाटलं असणार आणि म्हणून त्याने शिक्षेला घाबरला तो आणि त्याने सत्य सांगून टाकलं, जे पोलिसांसाठी कायद्यासाठी सुद्धा फायदेशीरच असतं. कॅलिफोर्नियाच्या दंड संहितेनुसार
चुकीच्या पद्धतीने फाशी देण्यास कारणीभूत, म्हणजे फाशीसाठी एखाद्याने गुन्हा केला आहे, खोटी साक्ष द्यायला त्याला, आणि त्या खोट्या साक्षीमुळे एखाद्याला जर फाशी होत असेल आणि नंतर समजलं की त्याने साक्ष दिलेली खोटी होती, तर खोटी साक्ष देणाऱ्याला सुद्धा त्याला फाशीचीच तरतूद आहे. अजून एक छोटं उदाहरण देते मी. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता हन्सी क्रोनिये, तुम्हाला माहित असेल सगळ्यांना. तो इतर अनेक लोकांसोबतच काय म्हणतात तुम्ही मराठीत, सट्टेबाजीमध्ये पकडला गेला होता. जेव्हा त्याच्याकडे तिथल्या पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने लगेचच मान्य केलं की त्याने सट्टेबाजी केली होती. का का मान्य केलं? तर सट्टेबाजी करण्याची शिक्षा त्यांच्या देशामध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये 5 वर्षाची आहे आणि खोटं बोलण्याची शिक्षा 10 ते 15 वर्ष. तर खोटं सांगितलं असतं आणि नंतर ते समजणारच होतं, इन्व्हेस्टिगेशन मध्ये समजतच, तर सट्टेबाजीच्या शिक्षेपेक्षा खोटं बोलण्याची शिक्षा जास्ती झाली असती. म्हणून त्याने आपण सट्टेबाजी केली हे कबूल केलं. आपल्याकडे असं काही होत नाही. त्यानंतर सिंगापूर, जपान, अमेरिका तसेच इतर अनेक देशांमध्ये बघा, इस्लामिक कंट्रीचे कायदे तर वेगळे आहेत, ते तर खूपच कठोर आहेत. ते आपल्याला लागू आहेत तसे ते त्यांनाही लागू आहेत, त्यांच्या राजघराण्यांना सुद्धा लागू आहेत. इथे सध्या त्याच्यावरती नको बोलूया. पण सिंगापूर, जपान, अमेरिका यासारख्या देशांमध्ये लोक सहजासहजी खोटं बोलत नाहीत. आपण लहानपणी, मी नाही केलं कधी, पण लोक लहानपणीच मुलाला सांगतात, बेल वाजली की दूधवाला आला, त्याचे पैसे द्यायचे नसतील, सांग पापा घर में नाही आहे. अरे कशाला खोटं सांगतात, जा समोर सांग, मी 4 दिवसांनी देतो. पण नाही, आपण मुलांवर तसे संस्कार घडवत जातो जे कळत नकळत चुकीचे, आपल्याला माहित असतं चुकीचे, पण त्या मुलांवरती कळत नकळत ते घडत असतात. आता बघा, तर हे अमेरिके वगैरे देशांमध्ये जेव्हा या पोलीस गुन्हेगारांना पकडतात तेव्हा ते लगेच आपला गुन्हा कबूल करतात. कारण गुन्हा कबूल केल्याने त्यांना कधी कधी थोडी माफी सुद्धा मिळते. पण खोट्या साक्षीला गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्याची शिक्षा जास्त असते. पुन्हा एकदा 4 दिवसांपूर्वी आपल्या देशात अतुल सुभाष यांच्यासोबत जे झालं तसंच अनेक लोकांसोबत होतं. कितीतरी निरपराध, निर्दोष, प्रतिष्ठित लोक खोट्या केसेसमुळे त्रस्त झाल्याचं आपण नेहमी ऐकतो. आपल्या आजूबाजूचे आहेत असे अनेक लोक. प्रत्येकाच्या मनात एक भीती असते की कुणीतरी विरोधक पैसे देऊन एखाद्याला खोटं बोलायला पाडेल आणि आपल्या विरोधात खोटी केस उभी राहील. आपल्याला विनाकारण आधी पोलीस स्टेशन, मग कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. एकदा का तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, तुमच्यावर छेडछाड, बलात्कार किंवा एखाद्या खोट्या गुन्ह्याचा आरोप झाला, तर कोर्टामध्ये तुमचं निर्दोषत्व सिद्ध करणं हे खूप कठीण असतं. आणि जोपर्यंत तुम्ही निर्दोष सुटत नाही किंवा निर्दोष सुटल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनात तुमच्याविषयी संशय राहतो, तो काही पुसला जात नाही. इज्जत संपते, आयुष्य उद्ध्वस्त होतं, मानसिक त्रास होतो, त्याच्यातून पुढे आरोग्याच्या समस्या वगैरे तो काही लांब लचक विषय आहे. तर यातून यापुढे बचावात्मक अपराध सुद्धा घडत असतात. एखाद्याने गोष्टी साक्ष दिली म्हणून खरोखर त्याला जाऊन संपवलं जातं, त्याच्यात आणखीन एक वेगळा विषय, तो आजचा आपला विषय नाही. एकदा एक खटला होता SC/ST खटल्यामध्ये विष्णू तिवारी यांना खोट्या केसेसमुळे 20 वर्षाचे तुरुंग, त्यांच्या आयुष्याची 20 वर्ष तुरुंगात घालवावी लागली होती. त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. त्यांच्या लग्नाची शक्यता सुद्धा संपली. 20 वर्ष तुरुंगात राहिलेल्या व्यक्तीला 20 समजा तो 40 वर्षाचा बाहेर झाला, त्याला कोण मुलगी देणार, त्याला कोण आपला जावई बनणार? आपल्याकडच्या कायद्यातील त्रुटींमुळे कायद्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन मग बदलत जातो. खोटी कागदपत्र, खोटे दस्तऐवज, परदेशी घुसखोर या सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेतात. 100-200 रुपयासाठी आपले कर्मचारी कसे विकले जातात हे काही नवीन नाहीये. त्यामुळे देशामध्ये घुसखोरी केल्याची लाखो उदाहरणं आहेत. आधार कार्ड, रेशन कार्ड, वोटर ID कार्ड, बर्थ सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स सगळं काही खोटं बनवू शकतो.
खोट्या आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून अनेकांनी सरकारी योजनेतनं घर सुद्धा घेतलेली आपल्याला माहिती आहे. अनेक सुविधा मिळवतात आणि आपण जर खरे असलो तर आपल्याला कोणत्याही सुविधा मिळवायला जातच नाही, कारण आपण ते पूर्णच करू शकत नाही. आपण एक साधा असा कायदा केला की खोटं आधार कार्ड बनवणं आणि बनवून देणं हे 20 वर्षाच्या शिक्षेस पात्र असेल आणि प्रत्येक आधार केंद्रावर तसं सूचना फलक किंवा बोर्ड लावला तरी लोक खोटी आधार कार्ड बनवणं किंवा बनवून देणं ह्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल. बंद होईल असं मी काही सांगत नाही. तसंच जिथे जन्म मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं जातं तिथे सुद्धा एका मोठ्या फलकावर मी खोटं जन्म प्रमाणपत्र तयार केलं आणि करून दिलं तर हा विशेष कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे, मला माहित आहे, आणि पकडलास तर 20 वर्ष जी तुरुंगवासाची शिक्षा होईल ती मला मान्य आहे, असं जर लिहिलं तर कोणीही खोटे जन्म प्रमाणपत्र किंवा तसं काही बनवून देण्यास जजवणार नाही. निदान प्रमाण खूप कमी होईल. पुढचा त्रास जो आहे तो खूप कमी होईल. तसंच फलक ड्रायव्हिंग लायसन्स तिथे लावला पाहिजे. खोटी ड्रायव्हिंग लायसन्स तयार करणं आणि करून घेणं गंभीर गुन्हा आहे. तर मग या खोटेपणा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या या बरंच कमी व्हायला मदत होईल. अशा प्रकारच्या कठोर कायदे जर तयार केला, कायदा छोटासा आहे पण तो कठोर पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी ही प्रभावी जर केली तर देशामध्ये फसवणुकीसारख्या घटनांवर मोठ्या प्रमाणावर आळा बसेल. कित्येक घुसखोर देश सोडून पळूनही जातील, कारण त्यांना खोट्या नकली कागदपत्रांचा आधार घेऊन देशामध्ये राहणं शक्य होणार नाही. माझं चॅनल छोटस आहे, म्हणजे अगदीच बालक आहे, पण तरी मला विनंती करायला काय हरकत आहे. माननीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांपर्यंत ही विनंती जावी अशी माझी इच्छा आहे की त्यांनी या खोटेपणा या विषयावर, हास्यास्पद वाटेल तुम्हाला पण आता आहेत ते पंतप्रधान आणि आहेत ते गृहमंत्री, त्यामुळे या विषयावर तर त्यांनी जरा गांभीर्याने घ्यावा. हा विषय संसदेमध्ये या मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक आहे. नार्को टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग यांच्या चाचण्या कायदेशीरपणे सगळ्या जिल्ह्यांमध्ये लागू करणे काळाची गरज आहे. भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात अशा चाचण्यांसाठी प्रयोगशाळा उभारणं खूप काही खर्चिक नाहीये. देशामध्ये 787 जिल्हे आहेत आणि त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी प्रयोगशाळा जरी उभारली तरी फक्त 1600 कोटी रुपये लागतील आणि जे पूर्ण न्याय व्यवस्था, पोलीस यांच्यावर जो ताण पडतो आणि त्यावर जो खर्च होतो त्यापेक्षा ही एकदाच खर्च झालेली रक्कम कित्येक पटीने कमी आहे. आता पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. अतुल सुभाष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या व्हिडिओतून त्यांनी त्यांची व्यथा मांडली आणि तो व्हिडिओ बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की निव्वळ खोटेपणा करून त्यांच्यावरती त्यांच्यासारख्या अनेक निर्दोष लोकांवर खोट्या केसेस दाखल होतात, ज्यामुळे असं आयुष्य उद्ध्वस्त होतं. जर सुभाष यांच्या पत्नीला माहित असतं किंवा तिला समज असती की आपण मानून चालूया की तिने केसेस खोट्या केलेल्या आहेत, आपल्याला अजून काही माहिती नाही, तो काही कोर्टाने निर्णय दिलेला नाही, पण आपण गृहीतत्वावरती हे सगळं चालू केलेलं आहे, तर तिच्या पत्नीला माहित असतं की खोट्या केसेस दाखल करणं हा गंभीर गुन्हा आहे, तर त्या मुलावरती 9 केसेस दाखल झाल्याच नसत्या आणि आपला देश एका सुशिक्षित आणि हुशार तरुण नागरिकाला मुकला नसता. एकेका व्यक्तीची किती किंमत असते हे परदेशामध्ये गेल्यावरती समजतं. आपल्याकडे काही किंमत नाही आपल्याला. भारतामध्ये खोट्या तक्रारींचा उपयोग बहुतेक वेळा प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्यासाठी होतो. आपल्या न्यायव्यवस्थेतील ही त्रुटी देशाची प्रगती रोखत आहे हे आपल्याला अजूनही समजत नाही. 40-50 वर्ष चालणारे खटले, भ्रष्टाचार, पेपर लीक होणे, धर्मांतरण, घुसखोरी यासारख्या समस्या या अनेक वेळा कायद्यातील त्रुटींमुळेच निर्माण झालेल्या आहेत. सिंगापूर, अमेरिका, जपान,
जर्मनी, न्यूझीलंड यांसारख्या देशांमध्ये फसवणुकीचे प्रकार कमी होतात का? तर नाही. पण तिथे कायदे कठोर आहेत आणि त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे केली जाते. हे बघा, भ्रष्टाचार सगळीकडे, कोणी 100 माणूस आहेत, शेवटी ते सुद्धा माणूस आहेत. 100% नॉन करप्ट असं कोणीच नसतं, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. मग चुकीचे कायदे मग आपण चुकीचे कायदे बनवले का? तर नाही. भारतीय कायदे हे परिपूर्ण आणि न्याय देणारे असेच आहेत, पण त्यात त्रुटी राहिलेल्या आहेत. कदाचित त्यावेळी ज्यांनी कायदे केले त्या लोकांना भविष्यामध्ये अशा प्रकारे कायद्यामध्ये पळवाटा काढून आधार घेत कायदे धाब्यावर बसवणारे लोक जन्माला येतील, करंटे लोक, आणि संपूर्ण कायदे व्यवस्था त्या कायदे व्यवस्थेवर संशय निर्माण करतील असं वाटलं नसावं. कारण तेव्हाचे लोक वेगळे होते. त्या समय असं नाही की खोटेपणा नव्हता, खोटेपणा हा प्राणीचा होता, आपण खोटेपणा हा जन्मजात आहे, पण ती समस्या एवढी मोठी नव्हती की जेवढी आता आपण पाहतो आहोत. आणि तत्कालीन समय जेव्हा हे कायदे निर्माण झाले, देशाला नवीन स्वातंत्र्य मिळालं होतं, जनतेची प्रवृत्ती ही आजच्या इतकी आत्मसंकुचित आणि समाजद्रोही नसावी. तर मित्रांनो, बराच वेळ झाला बोलून. काय वाटलं आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा असाच एखाद्या विषयावरती मी एखादा व्हिडिओ बनवेन, एक सशक्त चर्चा करू आपण. तोपर्यंत नमस्कार.